माझं नाव समीर देशमुख. वय 28 वर्ष. मी पुण्यात राहतो. मी स्वतःला कधीही भित्रा समजत नव्हतो. माझा भूतांवरही विश्वास नव्हता. पण 17 नोव्हेंबरच्या रात्री असं काय घडलं ज्यानं मला हादरवून सोडलं. त्या दिवशी मी रात्री उशिरा मित्राच्या वाढदिवसावरून परतत होतो. वेळ साधारण 1:30 वाजताची. घाटाचा रस्ता ओलसर असल्याचा भास होत होता. वातावरणात धुकं दाटलं होतं. थंड वारा सुटला होता. गाडीच्या हेडलाईट धुक्याला कापत पुढे जात होत्या. सुरुवातीला सगळं सामान्य होतं. पण घाटात शिरताच अचानक रेडिओ स्वतःच बंद झाला. मी हातही लावला नव्हता. मी विचार केला, नेटवर्क इश्यू असेल. 5 मिनिटांनी गाडीच्या मागच्या सीटवर काहीतरी हलल्याचा आवाज आला. टक टक. मी आरशात पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. मी स्वतःला समजवलं, बाटली वगैरे पडली असेल. पण 2 मिनिटांनी स्पष्ट आवाज आला. जणू कोणीतरी सीटवर हाताने खरवडत आहे. खर खर असा आवाज येत होता. माझ्या अंगावर काटा आला. मी स्पीड वाढवला. तेवढ्यात घाटाच्या वळणावर अचानक गाडीसमोर एक माणूस उभा होता. अगदी मध्ये. मी जोरात ब्रेक दाबला. गाडी घसरत त्याच्या काही फूट अंतरावर थांबली. तो हलतही नव्हता. त्याने डोकं खाली घातलं होतं. पांढरा शर्ट रक्ताने भिजल्यासारखं दिसत होता. चेहरा दिसत नव्हता. मी हॉर्न वाजवला. काहीच प्रतिक्रिया नाही. मी भीत काच खाली केली आणि आवाज दिला, कोण आहे तिथे? बाजूला हा. मला आधीच भीती वाटत होती. हळूहळू त्याने डोके वर केले आणि माझ्या छातीत धस्स झालं. त्याचे डोळे पूर्ण लालसर भयानक वाटत होते. तो माझ्याकडे रोखून पाहत होता. पण त्याच्या ओठांवर विचित्र हसू होतं. मी गाडी रिव्हर्स टाकण्याचा प्रयत्न केला. गाडी बंद पडली. सगळं एकदम शांत झालं. पूर्ण घाटात भयान शांतता पसरली व ती शांतता मला असह्य करत होती. आणि मग माझ्या डाव्या कानाजवळ कुजबूज ऐकू आली. था. मी फेदरलो. तो माणूस अजूनही समोर उभा होता. मग तो हळूहळू चालत आला व त्याने पोनेटवर हात ठेवला. त्याचा हात मानवी नव्हता. बोटं लांब, नखं काळी व धारदार. मी भीतीने थरथरत डोळे मिटून स्टार्टर मारू लागलो. अनेक वेळा प्रयत्न करूनही गाडी चालू होत नव्हती. मी प्रयत्न करतच होतो. तेवढ्यात अचानक गाडी सुरू झाली. मी सरळ गाडी पुढे घातली आणि तो माणूस गायब झाला. रस्ता रिकामा. जणू कोणीच नव्हतं. मी सुटकेचा श्वास घेतला. भास होता, मी स्वतःला सांगितलं. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, माझ्या शर्टच्या कॉलरला मागून कोणीतरी ओढत आहे. माझा श्वास गुदमरला. मी भेदरून आरशात पाहिलं. मागच्या सीटवर तोच माणूस बसला होता. लालसर डोळे व भेसूर चेहरा रक्ताने माखलेला होता. ओठांवर हसू होते. तो हळू आवाजात म्हणाला, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. मी किंचाळलो. गाडी सटकली. पुढे काय झालं ते मला काहीच कळलं नाही. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा गाडी घाटाच्या दुसऱ्या टोकावर उभी होती. पहाट झाली होती. मागची सीट रिकामी. मी घामाने भिजलेलो. मी थेट घरी गेलो. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे बातम्या पाहत होतो व ती बातमी बघून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. नेमक्या त्याच वळणावर 2 दिवसांपूर्वी एका तरुणाचा अपघात झाला होता. रात्री त्याची गाडी दरीत पडली होती. लोक म्हणतात त्याला मदत मिळाली नाही. तो रस्त्यावर उभा राहून मदत मागत होता. पण कोणी थांबलं नाही. ते वाचताना माझे हात थरथरत होते. कारण त्या बातमीतील फोटो पाहून मला धक्काच बसला. तोच चेहरा, तोच रक्ताने भरलेला शर्ट. मी आजही रात्रीचा त्या घाटातून जात नाही. पण गोष्ट इथेच संपत नाही. ती घटना घडल्यापासून दर रात्री 1:30 वाजता माझ्या घराच्या बाहेर गाडीच्या काचेवर टक टक आवाज येतो. मी खिडकीतून कधीच पाहत नाही. कारण
मला भीती वाटते. जर मी पाहिलं तर तो पुन्हा समोर उभा असेल, आणि जर तो त्या रात्री खरोखरच माझ्या गाडीत बसून मला घाबरवत होता, तर माझी शुद्ध हरपल्यावर गाडी कोण चालवत होतं?